तू जर आमच्या मागे कॅमेरा घेऊन आला नाही मग फोटो कोणी काढले रे? आपल्याला नाही माहित, आपण नाही काढलेत आणि काढले असते ना तर तुम्हाला कशाला पाठवले असते? तर ना रोहितच्या काकाला दिले असते. म्हणे तर 7 वाजताच हॉस्टेलला आलाय. मग तर मला 10 वाजता भेटला रात्री. तुमचे जे बाहेर क्रिएटिव्ह नौटंकीचे धंदे चाललेत ना, ए माइंड युअर लँग्वेज. तुम्ही जी बाहेर अर्थार्जनासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चाकरी करता ना, ती सोडायची. एकही नंबर रोहितचा नाही. रोहित, रेणुका को जो दिखाई देता है वो रोहित. आणतो हा आवाज माझा स्पीकर दे मला. नॉनसेन्स. अरे चक्र ऐक ना, ऐक. काय काय दे ना मग, दे. काय संबंध? एक तर मला न विचारता माझा स्पीकर तू घेतलाच कसा रे? अरे फक्त स्पीकर घेतलाय मी, नरडीचा गोड घेतलाय. का कशाला ओरडतोयस? तू परत घेऊन तर बघ. काय नरडीचा गोड? नाही, हा स्पीकर माझा. अरे बाबा चक्रिया, बायको पळवल्यासारखं कशाला रडतोयस? मला फक्त थोड्या वेळासाठी दे ना, मला जरा ऐकायचंय. का म्हणून तुला द्यायचा ना मी माझा स्पीकर? तुला एवढीच हौस आहे गाणी ऐकायची तर घे ना स्वतःचा स्वतः. नॉनसेन्स. अरे गाणी नाही रे, वाणी ऐकायची मला. दे ना रे, प्लीज प्लीज दे. मिळणार नाही. अरे चक्र्या चक्र्याच्या ना. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. अगं हे काय? दही का खातेस? का म्हणजे? भूक लागली म्हणून. अगं भूक लागली तर प्रॉपर जेवून घे ना. ताप आहे तुला आणि दही काय खातीयस? अजून सर्दी खोकला वाढला म्हणजे? काही होत नाही. रेणुका, उगाच हट्टीपणा नकोय आता. हे बघ, दाल खिचडी आणले तुझ्यासाठी, खाऊन घे. काय चाललंय तुझं? सायली प्लीज, तुझ्या काळजीच्या नावाखाली ना उपकाराचं ओझं टाकू नकोस माझ्या डोक्यावर. उपकार? नाहीतर काय. आजारी पडल्यापासून ना सतत बघते मी, उगाचच माझी काळजी घेत असतेस. काय गरज आहे? हे बघ, माझी मी ना समर्थ आहे स्वतःची काळजी घ्यायला. असं तुला वाटतंय? अगं तापाने फणफणतेस रेणुका. काल नीट चालता पण येत नव्हतं तुला. मग धडपडू द्यायचं ना मला. का आलीस सावरायला? आणि तसंही म्हणत होतीस ना की सतत तुला कुणा ना कुणाच्या आधाराची गरज लागते. मग कशाला आलीस सायली आधार द्यायला मला? का तुला असं वाटतंय की तुझ्या नाकावर टिचून माझी मी इंडिपेंडेंट होईन म्हणून स्वतः आधाराची सवय लावतीयस? रेणुका,
करेक्ट हा रेणुका, कसलं ओळखलंस ग तू सायलीला, एकदम करेक्ट. नाही म्हणजे ती नाशिकहून त्यासाठीच तर इथे आली आहे. स्वतःचा अभ्यास सोडून रायगडच्या एका मुलीला इंडिपेंडंट न होऊ देण्यासाठीच तर ती एवढे सगळे प्रयत्न करतेय. परी प्लीज, हे बघ परी, तू उगाच आमच्यामध्ये पडू नकोस हा. छे छे, मी कुणामध्येच पडत नाहीये. मी तर उलट तुझं इंडिपेंडंट होणं ना एन्जॉय करतेय. ही सायली नाही, सायली मूर्ख आहे. म्हणजे तुझा ताप उतरावा म्हणून रात्रभर जागून तुझ्या डोक्यावर पट्ट्या काय ठेव, धावपळ करत गेटवर जाऊन गोळ्या औषधं काय आण, मेस मध्ये दाल खिचडी नाहीये म्हणून साधना मॅम कडे जाऊन दाल खिचडी बनवून आणली तिने. परी, सायली कशाला कशाला तू एवढं सगळं करतेय? तिला खरंच गरज नाहीये तुझी. अगं तू गप ना बाबा, तू कशाला उगाच. परी थांब. रेणुका तू प्लीज खाऊन घे ना ते, प्लीज. सायली तुला कळत नाहीये का, तिला नाहीये तुझी गरज. नाही, तुला असं पटणार नाही. रेणुका तू एक काम कर, तुझ्या बाबांना फोन लाव आत्ताच्या आत्ता आणि त्यांना सांग म्हणे यापुढे परत कधीही सायलीला फोन करू नका आणि असं सांगू नका की रेणुकाची काळजी घे म्हणून. परी म्हणजे बाबांनी सायलीला फोन केला होता? नाही पण रेणुका, म्हणजे कसं ना, त्यांचं काही चुकलं नाही. तू मनातनं सायलीला जरी मैत्रीण मानत नसलीस तरी त्यांच्या मनात सायली अजून मुलीसारखीच आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की रेणुका सोबत तिची बहीण आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाहीये. आणि सायली पण मूर्ख आहे ना, तिला पण असं वाटलं आपण इथे असताना काकांना त्रास कशाला द्यायचा, म्हणून तिने प्रॉमिस करून टाकलं की तुम्ही काहीही काळजी करू नका, मी इथे रेणुका सोबत आहे. खरंच ही मूर्ख आहे सायली, आणि ही तर मूर्ख आहेच आहे, त्यात तुझे बाबा सुद्धा. काय झालं, बोचलं ना? रेणुका तुझ्या बाबांना जर कळलं ना तू हे असं वागतेस तर त्यांना सुद्धा एवढंच वाईट वाटेल आणि एवढंच दुःख होईल. रेणुका, सायलीला जर तुला इंडिपेंडंट होऊ द्यायचं नसतं ना तर तिने हे एवढं सगळं केलंच नसतं. निवांत बसून राहिली असती, अभ्यास केला असता, कारण तेच करायला ती इथे आलीये. पण तिने तसं नाही केलं का? कारण तुम्ही कितीही भांडलात ना तरी सुद्धा तिच्या मनात तुझ्याविषयी मायाच आहे, काळजी आहे. आणि रेणुका, इंडिपेंडंट होणं म्हणजे जीव लावणाऱ्या लोकांना नाकारणं असं नसतं. आपल्या जवळच्या लोकांनी दिलेला सल्ला तो आदराने स्वीकारणं, त्याचा मान राखणं आणि मग पुढे जाणं हे असतं. बघ, मला जे पटलं ते मी तुला सांगितलं. बाकी तुझा निर्णय तू घेण्या इतपत तू इंडिपेंडंट आहेसच. दाल खिचडी मध्ये मीठ नाहीये म्हणून रडतेस की खरोखर वाईट वाटलं? परी गप ना आगाऊ. खाते ना ती, खाऊ दे ना आता गुपचूप तिला. हे बघ नीरव, तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस, जरा विचार कर, वेळ घे. पण या सगळ्या भानगडींना अभ्यासात लक्ष लागत नाही यार. ते कळलंच मला. मगाशी लायब्ररीत फक्त पुस्तक डोळ्यासमोर घेऊन बसला होतास. चल असो, बाय. अरे बहुतेक टायर पंक्चर झालाय. बहुतेक नाही, झालंच आहे. आता काय, बँड्रापर्यंत रिक्षाने जाईन, मग तिथून टॅक्सी करेन. अगं नाही नको, तू एक काम कर ना, घरी फोन कर आणि गाडी मागव ना. नको नीरव,
उगाच वेळ जाईल त्यात. मी जाते ना रिक्षाने. बर चल मी सोडतो तुला. अरे कशाला नको, त्यापेक्षा तू रूमवर जा आणि आराम कर. मी जाईन, डोंट वरी. बर मग रिक्षापर्यंत तरी सोडू का तिथे पण जाशील? नाही ते चालेल. थँक्यू मॅडम. तर गप्प बस, चल आता रिक्षा. अरे वा क्या बात आहे. रिक्षाचं नाव घेतलं आणि आली पण. दादा बँड्रा चलो. चल चल. ओके बाय बाय. बाय बाय. लव्ह यू. काळजी घे. लव्ह यू टू. मला फोन कर. हो हो करते. चल, टाटा. ओके बाय. चल हो हो बाय बाय. कोणा तुम्ही? सोडा. बस. सॉरी, आता रस्त्यावर सोडले. पुढच्या वेळी घरी नेन माझ्या. आणि पुढं काय ते सांगायला नको. चल ये चले. चल. म्हणजे परिवार पेअर ग्रुप. मनवा परत याने नाही उचलला म्हणून मला लावलाय. हॅलो नीरव देसाई आश्रमला गेलेत. 5 मिनिटानंतर त्यांना फोन कर. सम्राट माझं ऐक ना. हे बघ मनवा, मी कुठलाही मेसेज वगैरे काही देणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. नाही मेसेज वगैरे द्यायचा नाहीये. मला मदत हवी. मी हरवली इकडे. ए तू अशी घाबरल्यासारखी का वाटतेस मनवा? सम्राट तू पण गुंडांनी मला एका अनोळखी ठिकाणी आणून सोडलंय. काय? मी कॉलेज मधून रिक्षाने घरी निघाले होते तर अचानक ते रिक्षात शिरले आणि रिक्षा एका अनोळखी ठिकाणी घेऊन आले आणि मला तिथे उतरून ते निघून गेले. सम्राट मला खूप भीती वाटते. प्लीज कोणीतरी या ना इकडे. तू घाबरू नको. तू घाबरू. तू कुठेस मला सांग. कुठेस मला सांग. मला नाही माहिती. इकडे अंधार आहे सगळीकडे. मी येतो. मी आताच येतो. नीरव मनवा काय झालं? बघ. हॅलो हॅलो मनवा. नीरव तू आत्ताच्या आत्ता इथे ये. मला खूप भीती वाटते. अगं काय झालंय काय मनवा? मला सांग तू कुठे आहेस? मला नाही माहिती. त्या दोघांनी मला एका सुनसान गल्लीत आणून सोडलं आणि ते निघून गेलेत. अगं कोण दोघं? नीरव मला नाही माहिती. तू प्लीज ये ना. मला खूप भीती वाटते. ओके मनवा तू शांत हो. तू जिथे आहेस तिथे काही लिहिलं वगैरे आहे का? काही दिसतंय का तिथे? किंवा काही लँडमार्क एरिया कुठली काही कळतंय का? नाही इथे खूप अंधार आहे. नीरव प्लीज ये ना. मनवा तू टेन्शन घेऊ नकोस. तू एक काम कर, फोन ऑन ठेव आणि लोकेशन शेअर कर मला. मी येतोच आहे. हा मी नाही, आम्ही नीरव कोणीतरी येत आहे. नीरव कोण आहेस तू? नीरव प्लीज काहीतरी. हॅलो मनवा. हॅलो हे बघ लांब मी ओढले.
गेली तू बाजूला मी ओढले. ए, इकडे ये रे ए आईला चल मला जवळ चाल ये रे. अरे चल चल, आई. मनवा मनवा शांत हो, शांत हो. रडू नकोस बघ, रडू नकोस. मी आलोय ना, मी आहे ना तुझ्या बरोबर आता. बरं झालं तू वेळेत आलास नाही तर. काही काही होणार नाही हा? मी आलोय ना आता. रडू नकोस तू. मनवा, आई, रडू नकोस, रडू नकोस. शांत हो, रडू नकोस, रडू नकोस. मला सांग कोण कोण होतं? काही बघितलंस तू कोणाला? आई नीरव खूप अंधार होता आणि त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. नीरव जाता जाता ते मला धमकी देऊन गेले. म्हणाले आता रस्त्यात सोडतोय, कुठल्या वेळी घरी नेऊ. काही होणार नाही मला. तू शांत हो, तू शांत हो, तू पहिले शांत हो बरं. हे बघ, चल मी तुला सोडतो. आपण जाऊयात एकत्र. पण नीरव हा कुठला एरिया? इथून बाहेर कसं पडायचं? परत कुणी आलं तर? डोंट वरी. काही काळजी करू नकोस. आम्ही रिक्षाने आलो इथे. हा, मी आणि सम्राट रिक्षाने आलो. सो डोंट वरी. हा, मी तुला लास्ट वॉर्निंग देतो आहे, खाली उतार. कुणामध्ये एवढा जम आहे जो मालेगाव फिल्म इंडस्ट्रीच्या राजकुमाराला त्याच्या तख्तावरून खाली उतरवू शकेल? नवाब नाही, तुझ्या नवाबच्या काळात करून टाकला. माझा पण नाम बदलून टाकला. खाली उतार. मी खाली उतरणार. हा, मैं हूँ जान, मैं हूँ जान. ए बाजू हट. दिसत नाही हंगामा लाईव्ह टेलिकास्ट होता आहे. दिसतंय मला, पण तुम्ही रेकॉर्ड कशाला करते? थांब. अरे हे प्रूफ आहे. हे जाणार प्रिन्सिपल कडे आणि हा जाणार गेटच्या बाहेर. सोडा ना, त्याला आता काहीच कळत नाहीये. हा, म्हणून तर हे सूट करतो आहे, म्हणजे त्याला सगळा उद्या करणार. उद्या तो कॉलेजमध्ये असला पाहिजे ना. म्हणजे बघा, आता तुम्ही प्रिन्सिपल सरांना व्हिडिओ दाखवणार, तो रस तिकीट होणार, मग त्याचं शिक्षण पूर्ण नाही होणार. शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे तो तुमच्यासारखा होणार वॉचमॅन. हा, ते पण बरोबर आहे. माझ्यासारखं म्हणजे काय? मी काय फालतू आहे? माझं असं म्हणणं आहे की तुमचं पण शिक्षण पूर्ण नाही झालं म्हणून तुम्ही झालात ना वॉचमॅन. असं झालं असेल की नाही? पण याला कळला पाहिजे ना, जो करतो आहे तो चुकीचा आहे. मी समजवतो त्याला. हा, तुम्ही फक्त तो व्हिडिओ डिलीट मारा ना. खाली उतर. सावकाश. बरोबर ये रे बाबा. ह्याच्याकडे मी नाही. अरे चल. जे काय चाललंय ना ते खूप हॉरिबल चाललंय यार. म्हणजे फोटो सीडी झाले तोवर सगळं ठीक होतं, पण काल म्हणजे त्याने मनवाला ऑलमोस्ट किडनॅप केलं होतं. कुठे होतास तू? 12 वाजता भेटायचं होतं ना. अगं हो माहिती आहे आपल्याला, आपण पकडापकडी खेळत बसलो ना. पकडापकडी कुणासोबत? तू वेड आहेस का जरा? असं का त्वत्त करत असशील? थांबते काय जरा, थांबते. हा, आपल्याला जो फोटो आणि सीडी पाठवतोय ना त्याच्याच बरोबर पकडापकडी खेळत होतो. त्यांनी आज आपल्याला आणखीन एक सीडी पाठवली आहे. काय? जादूचा दिवा पार्ट 2? तो मागच्या वेळी सारखाच धूम 1 सारखा भाई आला, धूम 2 सारखी सीडी दिली आणि धूम 3 सारखा निघून गेला. पण आपण यावेळी भारी होतो. आपण धूम 4 सारखा त्याचा पाठलाग केला, पण त्यांनी धूम 5 सारखी धूम टोकली. नंबर बाईकचा नंबर तरी नोट केलास की नाही तू? अरे येडी आहे काय सायली तू? येडी आहे जरा. हा, तो कोण आहे? पॉलिटिशियन आहे का बिल्डर आहे? नंबर प्लेट लावून मिरवायला. हा, स्टिकर होते नंबर प्लेटच्या जागी, स्टिकर. ते सगळं सोड. सीडी मध्ये काय? काय माहित नाही आपल्याला, ते आता बघायला पाहिजे. माझ्याकडे आहे आज लॅपटॉप. मग दे ना लवकर. मागासपासनं काय करत होती काय? अरे हळू बोला जरा, हळू बोला. थांब ना जरा. अगं पासवर्ड टाक ना. नाही माहिती तुला? हो बाजूला.
ओ we need 143. म्हणजे मी तिथे गेल्यावर पण ते आमच्यावर लक्ष ठेवून होते. जाऊ फक्त तिथेच नाही, हे सगळीकडे आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. म्हणजे कोणीतरी आपल्या आसपासच आहे. कोण असेल?